मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देविका ही मीराला आता धमकावते, तू ना गप्प बसायचं, तोंड अगदी गप्प ठेवायचं. तेव्हा मीरा म्हणते, अगं आता तर वाट बघत होती ना तू माझ्या स्वागतासाठी, आणि आता मला गप्प बसायला सांगतेस का? हे काही बरोबर नाही हा. नाही, पण तू मला गप्पच बसायला सांगणार, कारण तुझ्याकडेच काही बोलायला उरलेलं नाहीये. तेव्हा देविका म्हणते, हे चल चल, तू आणि तुझा तो फडतूस नवरा, तुम्हा दोघांची ना लायकीच नाहीये. तेव्हा मीरा विचारते, काय लायकी? अगं समोरच्याची लायकी काढण्या अगोदर आपण स्वतः लायकीत आहोत का? आपली स्वतःची लायकी आहे का समोरच्याला बोलण्याची, ते सुद्धा विचारात घ्यावं. राहिला विषय माझा आणि माझ्या नवऱ्याचा, तर आम्ही एकमेकांची लायकी बघत नाही, आम्ही एकमेकांची मनं बघतो, आणि आम्हा दोघांनाही एकमेकांबद्दल खूप म्हणजे खूप आदर आहे. आमचं नातं हे विश्वासाचं आहे आणि आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर आहे. तेव्हा आता देविका ही हसते आणि अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करून, असं मोठं भाषण देऊन काहीही होणार नाहीये, कारण तू काहीच करू शकणार नाहीस, कारण आई ह्या माझ्या बाजूने आहेत आणि बाबा, असं म्हणून ती हसते. आणि बाबांनी तर तुमच्याशी बोलणंच टाकलंय असं सांगते. हे बघ मीरा, आता तुझा काउंटडाऊन सुरू, असं म्हणून ती मीरा समोरच अशा चुटक्या वाजवते. तेव्हा मीरा अजिबात तिला घाबरत नाही. मीरा मात्र हसत असते आणि म्हणते, हे बघ, तू आमच्याबद्दल कितीही वाईट विचार केला ना, तरीही तुझ्याच भल्यासाठी मी ना एक गोष्ट सांगते, कारण दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार केला तर तो कधीही आपल्यावर पलटू शकतो, आणि ते सुद्धा अगदी खोट्याच्या भरोशावर. अगं, रात्रीची झोप तरी कशी लागते ग तुला? काय ग, तुझं मन तुला खात नाही का? असं म्हणून ती देविकाला चांगली जाता सुनावत असते. तेव्हा देविका रागातच म्हणते, तुझी वाट लावल्यानंतरच ना मला अगदी शांत झोप येईल, समजलं? आणि आता तुझ्या माहितीसाठी सांगते, तू बाबांना जी चिठ्ठी लिहिली होती ना, ती मीच बदलली आहे, आणि बाबांनी जी चिठ्ठी वाचली ती मीच लिहिली होती, असं देविका आता मीराला सगळं काही सत्य सांगते. हे ऐकून मीराला धक्का बसतो, आणि अगोदरच तिला समजलेलं असतं की हे या भामट्या देविकाचंच काम आहे म्हणून, आणि तू हे कधी म्हणजे कधी सिद्ध करू शकणार नाही, असं आता ती म्हणते. तेव्हा मात्र मीराला आता टेन्शन येतं की आता हे सिद्ध तरी कसं करायचं, कारण हिने ती चिठ्ठी जाळून टाकली असेल किंवा नष्ट, हिने ती चिठ्ठी फाडली सुद्धा असेल, असा एका क्षणी मीराच्या मनात विचार येतो. आता लक्षात ठेव, असं म्हणून ती मीराच्या डोक्यालाच अशी हात लावते. मग आता मीरा तोच तिचा हात पकडते आणि म्हणते की गर्वाचं घर खाली असतं, हे तू ऐकलंच असेल ना ग. आता सेम तसंच होणार आहे तुझं, कारण मी लवकरच सर्वांसमोर तुझा चेहरा सुद्धा आणणार आहे, त्यानंतर माझ्यासमोर ना अशी बोटं नाचवून दाखव, असं मीरा स्पष्टपणे आता देविकाला म्हणते. त्यामुळे देविका थोडी घाबरते, कारण सत्य आणि मीरा काहीही करू शकतात, ही गोष्ट तिला फक्त चांगली माहीत असते. परंतु आता पंकजमुळे ती जरा मोठ्या तोऱ्यातच असते, कारण पंकज, त्याचबरोबर निरूपा आणि बाबासुद्धा आपल्या बाजूने आहेत असं देविकाला वाटत असतं, आणि त्यामुळे ती थोडी रिलॅक्स असते, कारण सत्य आणि मीराने काहीही केलं तरी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. खूप मोठा गैरसमज आता तिने करून घेतलेला असतो. तर मीरा आता तेथून आपल्या रूममध्ये जाते, तर देविका खूपच नागडोळे मोडत तिच्याकडे पाहते. तर आता दुसरीकडे सत्य आता त्या बाबांना घेऊन तिथे हॉस्पिटलजवळ आलेला असतो. तेव्हा जे वारकरी असतात ते गाडीतून खाली उतरतात, आणि मग ज्या बाबांना फिट आलेली असते त्या बाबांना सुद्धा आता सगळेजण घेऊन चाललेले असतात. तेव्हा सत्या त्यांच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, विठुराया, या माऊलीला बरं वाटू देत, कारण हे जे पुण्य आहे ना ते कशातच नाही, मी त्यांना हॉस्पिटलपर्यंत घेऊन आलो, ते खूप मोठं पुण्याचं काम झालंय माऊली, असं म्हणून तो आता विठुरायाकडे पुन्हा पुन्हा ते बाबा लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. त्यानंतर सत्या गाडीत बसतो, आणि मग त्याच्या लक्षात येतं की गाडी द्यायला जायची म्हटल्यानंतर पुन्हा एकदा त्या टकल्याचं मला तोंड पाहावं लागणार, आणि तो जे काही बोलेल ना ते सुद्धा आता मला ऐकून घ्यावं लागणार, कारण त्याच्याच गाडीतून मी त्याला खाली उतरवलं आहे. तेव्हा सत्य आता गाडी स्टार्ट करणार असतो, तेवढ्यातच आता तेथे सुजित कुमार पोलिसांसोबत तेथे येतो आणि म्हणतो, हाच तो चोरनेच माझी गाडी चोरली आहे. त्यानंतर आता सत्याला लगेचच ते पोलीस तेथे जातात आणि गाडीतून खाली उतरवतात. त्यावेळी सत्या म्हणतो, साहेब ऐका, मी अजिबात गाडी वगैरे चोरली नाहीये, अहो मी या टकल्याची गाडीच द्यायला चाललो होतो आत्ता, अहो एक वारी चालली होती, तिथल्या एका म्हातार बाबाला फिट आली म्हणून त्याला मी हॉस्पिटलमध्ये, असं म्हणून तो पुढे सांगणार असतो. तर सुजित कुमार अजिबातच त्याला मध्ये बोलू देत नाही. तो म्हणतो, चोर तर चोर वर नाचून बनायला लागला आहे मोर.
अहो साहेब, हाच तो चोर आहे आणि याला पकडा. आणि तुम्हाला सांगतो, याने खूप वेळा जेलची वारी सुद्धा केली आहे आणि हा कसला वार करायला मदत करणार. अहो ही ना शेवटी चोराचीच जात आहे. अहो इकडून तिकडून गुंडाळून तुम्हाला कधी हातावर तुरी देऊन जाईल ना, कळणार सुद्धा नाही. तेव्हा सत्या रागातच म्हणतोय, सुजित कुमार तूच आहे चोर, गप्प बस. नाहीतर असं म्हणून तो आता सुजित कुमारला एक जोरात थापडीच मारणार असतो. पण आता सुजित कुमार अगदी लहान बाळासारखं रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो, बघा ना साहेब कसा माझ्यावर तो धावून येतोय. एकतर माझी गाडी चोरली तर चोरली आणि अंगावर सुद्धा येतोय. तेव्हा पोलीस त्याला विचारतात, काय रे, चोरी केली आणि वर दादागिरी करतो का यांच्यावर. तेव्हा सत्या म्हणतो, अहो साहेब माझं एकदा तरी ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल अहो कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय. तेव्हा आता पोलीस म्हणतात की अजिबात जास्त बोलायचं नाही. अरे तुला काय वाटलं, तुझ्याबद्दल आम्हाला माहित नाहीये का. अरे गाड्या चोरतोस, वर आवाज चढवतोस, तुला आताच टाकतो थांब. एकतर तू बेलवर सुटून आलास आणि वर दादागिरी करतोस. तर आता सत्याचं लक्ष समोर जातं तर पंकज आणि वेटर एकमेकांबरोबर आता हुज्जत घालत असतात. त्यावेळी आता तो वेटर पैसे मागत असतो तर पंकज आपलं काही ना काही कारण काढून आता त्याला नकार देत असतो. तेव्हा त्या दोघांमधील नक्की काय चाललंय हे आता सत्या पाहण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा पोलीस विचारतात, ए काय रे, लक्ष कुठे आहे तुझं, मी तुझ्याशी बोलतोय ना, मग माझ्याकडे बघ. तेव्हा सत्या आता पोलिसांचं बोलणंच ऐकत नाही. तो म्हणतो, हा फुसके आहे, इकडे काय करतोय नक्की. मग आता पोलीस म्हणतात, अरे ऐक ना. सत्या म्हणतो, हो साहेब बोला ना, तुम्ही बोला. असं म्हणून पुन्हा पंकजकडे त्याचं लक्ष जातं. तर पंकज आता वेटरचा हात सोडून तिथून अगदी पळूनच जातो. इकडे पोलीस आता सत्याचा हात पकडतात आणि म्हणतात, अरे ये, देऊ का आता तुला. सुजित कुमार म्हणतो, हो द्या, त्याला ना चांगल्या 2-3 ठेवून द्या, कारण तो ना अगदी त्याच लायकीचा आहे. मग तरीही सत्याचं लक्ष कुणाकडेच नसतं. तो पंक्याकडेच पाहत असतो की पंक्या नक्की कोणत्या दिशेने पळालाय. तेवढ्यातच सगळे वारकरी बाबा तेथे येतात आणि हात जोडून सत्याला म्हणतात, माऊली हे पहा, तुमच्यामुळे आज त्या बाबांचा जीव वाचला. तेव्हा सत्या म्हणतो, रामकृष्ण हरी. मग आता त्यावेळी वारकरी म्हणतात की डॉक्टरांनी सलाईन लावलंय आणि ते आता शुद्धीवर सुद्धा आले आहे. अहो विठू माऊलीनेच तुम्हाला आमच्यासाठी पाठवलं असेल. तेव्हा आता ते पोलीस विचारतात, म्हणजे नक्की काय घडलं होतं. तेव्हा सत्या म्हणतो, साहेब अहो मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. अहो ही माणसं खूप रिक्वेस्ट करत होती या टकल्याला, त्यांच्यामधील एका बाबाला फिट आली होती म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन चला फक्त. तरीही सुजित कुमारने ऐकलं नाही आणि तिथे आजूबाजूला दुसरी कोणती गाडी सुद्धा नव्हती आणि नेमका मी तेथे पोहोचलो. मग मी जबरदस्तीने याची गाडी घेतली आणि बाबांना इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आणि मी निघताना याला सांगितलं सुद्धा होतं की तुझ्या ऑफिस जवळ भेट, मी तुला गाडी आणून देतो. अरे सांगितलं होतं की नाही. तेव्हा सुजित कुमारची आता बोबडीच वळते. सत्या म्हणतो, अरे बोल ना, आता का तुझी दातखिळी बसली रे. तेव्हा सुजित कुमारला आता बोलताच येत नाही. त्याचा डाव त्याच्यावरच आता पलटलेला असतो. तेव्हा ते वारकरी सुद्धा आता पोलिसांना सांगू लागतात की हो साहेब, हो हे आमच्यासमोरच म्हणत होते की गाडी द्या, पण यांनी ना गाडीच दिली नाही. असं सुजित कुमारचं भांडं ते पोलिसांसमोर फोडतात. अहो या सुजित कुमारने माणुसकी दाखवली नाही, परंतु हे आहेत ना दाढीवाले, त्यांनी तर माणुसकी दाखवून आम्हाला इथपर्यंत ते घेऊन आले आणि म्हणून बाबांचा जीव वाचला. मग आता सगळेजण सत्याचं कौतुक करत त्याचे आभार मानत म्हणतात की या माऊलींमुळेच आज आम्हाला एक वारकरी पुन्हा आमच्यातला मिळाला. ही माऊली खरंच खूप चांगली आहे, दुसऱ्यांच्या कामी येते आणि मदतीलाही धावून येते. तेव्हा चला आता आम्ही येतो, रस्ता खूप लांबचा आहे, पल्ला खूप गाठायचा आहे, असं ते वारकरी म्हणतात आणि एकमेकांना रामकृष्ण हरी म्हणून वारीला जायला निघतात. तेव्हा आता पोलीस हे सुजित कुमारवर भडकतात आणि विचारतात, काय रे तू यांना मदत का नाही केलीस. तेव्हा सुजित कुमार आता पलटी खातो आणि म्हणतो की अहो ही माझी गाडी आहे, मी देईन नाही तर नाही देईन, ही माझी मर्जी झाली ना. तेव्हा लाज वाटायला हवी तुला, कारण माणुसकी सोडून तू डायरेक्ट माझंच दाखवायला लागलास. हे गाडी चोरली अशी खोटी कंप्लेंट घेऊन आलात का. तेव्हा सुजित कुमार म्हणतो, अहो साहेब याच्याकडे लायसन्स नाहीये, अहो तुम्हीच जप्त केलं होतं ना. तेव्हा आता पोलीस विचारतात, अरे तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे रे सुजित कुमार, याने गाडी चोरली हा प्रॉब्लेम आहे की याच्याकडे लायसन नाही हा प्रॉब्लेम आहे. मग आता सुजित कुमार म्हणतो की अहो साहेब यांनी अगोदर सारखं कुणाला उडवलं असतं तर मग काय केलं असतं. तेव्हा आता पोलीस विचारतात, म्हणजे हा आता तू एक एक गोष्टी उकरून काढायला लागलास का, पण उडवलं का नाही ना, उडवल्यानंतर ना आम्ही बघू काय करायचं ते, आणि अशा वेळेला नियम महत्वाचे की माणुसकी. तेव्हा सत्या म्हणतो, जाऊ द्या साहेब तुम्ही किती सुद्धा बोला, पण याच्या डोसक्यात ना काही बसणारच नाही. ते पालथ्या घड्यावर पाणी ते म्हणतात ना, तसं झालंय याचं. मग आता त्यानंतर सत्या म्हणतो, हे पहा गाडी इथे आहे, तुम्ही आलात तरी चालेल,
मग आता पोलीस हे ओरडतात आणि सुजित कुमारकडे रागात पाहत म्हणतात, फालतू गोष्टींमध्ये कामाला लावतात, यांना काही कळतच नाही असं म्हणून ते तेथून जातात. मग आता सत्य म्हणतोय, टकलू मॅन, आयुष्यात ना चांगल्याचं चांगलंच होतं आणि वाईटाचं वाईटच होतं, लक्षात ठेव. आणि हे जरा तुझ्या टकल्यामध्ये ना फिक्स करून सुद्धा ठेव. आणि हा सत्याना नेहमी चांगल्याच्याच बाजूने उभा असतो असं म्हणून तो गळ्यात असणारी चैन अशी भिरकवतो आणि सुजित कुमारला अगदी स्टाईलमध्ये ॲटिट्यूड दाखवत तेथून जातो. तर आता संध्याकाळी पंकज हा घरी आलेला असतो आणि एकदम थकून भागून तेथे सोफ्यावर बसतो. त्याच वेळी आता तेथे मीरा ही देवासमोर दिवा लावत असते. तेवढ्यातच देविका बाहेर येते आणि म्हणते, बेबी खूप थकला असशील ना, आज दिवसभर तुझी मीटिंग होती म्हणला तू. त्यावेळी तो म्हणतो, हो होती ना मीटिंग. अगोदर स्टाफबरोबर मीटिंग, नंतर जनरल मीटिंग आणि त्यानंतर बोर्ड मीटिंग. आज दिवसभर नुसत्या मीटिंगच मीटिंग आणि त्यामुळे दिवसभर नुसती कॉफी झाली आहे. आणि बापरे, आजचा दिवस खरंच खूप स्ट्रेसफुल. क्लायंटला मी बरोबर इम्प्रेस केलं हा, असं म्हणून तो आता दिवसभरात काय काय घडलं हे सगळं काही खोटं सांगू लागतो. आणि त्यानंतर म्हणतो, कंपनीला ना एक खूप मोठी सेल ऑर्डर सुद्धा मिळाली आहे. तेव्हा ती म्हणते, वाव, काय सांगतोस तू. मग आता तो म्हणतो, अगं तुला माहीत नाही, एवढी मोठी सेल ऑर्डर मी कंपनीला यावेळी म्हणजे यावर्षी मिळवून दिली आहे ना. या वर्षीचा टॉप सेलर अवॉर्ड मलाच मिळणार आहे. तुला माहीत नाही, बॉस खूप खुश होते आज माझ्यावर आणि मला म्हटले की पंकज गायकवाड, तुम्हीच आमच्या कंपनीचं नाव हे मोठं करणार. तेव्हा देविकाला आता खूपच आनंद होतो. ती त्याच्याजवळ बसते आणि अगदी कौतुकाने नवऱ्याचं यश ऐकू लागते आणि म्हणते, वाव, सांग ना रे पंकज, अजून काय काय म्हणाले तुझे बॉस, मला मात्र ऐकायचंय हां. त्यानंतर पंकज आता इकडे मीराकडे पाहतो. तेव्हा तो आता सांगतो की कसं आहे ना देविका, अगं असे सगळ्यांसमोर आले, अगोदर स्टाफला त्यांनी गोळा केलं आणि मग मला बोलवलं आणि म्हणाले की या मिस्टर गायकवाड या. आणि मग सर्व स्टाफला अगोदर माझ्यासाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या आणि सर्वांनी अगदी जोराजोरात टाळ्या सुद्धा वाजवल्या. मग बॉस मला म्हणाले की फक्त सांगलीपुरती मर्यादित असलेली आपली श्रावी प्रायव्हेट लिमिटेड फक्त तुमच्यामुळे आणि तुमच्यामुळे जगभरामध्ये अगदी टॉप लेवलला जाणार आहे. वर्ल्ड फेमस श्रावी प्रायव्हेट लिमिटेड, असं तो आता अगदी मोठ्यानेच म्हणतो. तेव्हा आता मीराला प्रचंड असा धक्का बसतो आणि तिला त्या श्रावी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आज गेल्याचं आठवतं आणि तेथे असणारे बॉस पंकजबद्दल काय काय म्हणाले हे सगळं काही आठवतं. की तिथे सेल्समनचा जॉब म्हणून काम करायला लागला, 2-3 दिवसातच एवढा मोठा फ्रॉड केला पैशांचा की आता आम्हाला तोंडसुद्धा दाखवत नाही आहे. पण तुम्हाला जर पंकज दिसला ना तर आम्हाला नक्कीच सांगा. तेव्हा मीरा आता विचार करते, हा तर त्या कंपनीमध्ये काम करत नाहीये, पण असा खोटं का बोलतोय. का आता पंकजचं कौतुक करताना अजिबातच थकत नाही. ती आता हातात हात घेते आणि म्हणते, वाव बेबी, आय एम सो प्राऊड ऑफ यू, असं म्हणून ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर तो सुद्धा आता मोठ्या तोऱ्यातच म्हणतो, अरे बापरे, काही सोपं आहे का, ओगीच नाही, मी MBA झालोय. तेव्हा देविका म्हणते, हो अरे, तू MBA केला आहेस, परंतु उगीच तू सगळं काम अजिबात तुझ्यावर ओढून घेऊ नकोस हां. तू तुझ्या तब्येतीची ना अगोदर काळजी घे. तेव्हा आता तो म्हणतो, ऑफकोर्स बेबी, आणि तू आहे ना माझ्यासोबत. आणि आयुष्यात मी जर सक्सेसफुल बिझनेसमॅन झालोच ना तर माझ्या स्पेसमध्ये मी एक गोष्ट नक्कीच सांगणार, असं म्हणून तो हळूच मीराकडे पाहतो आणि मोठ्या तोऱ्यातच सांगतो, माझ्या यशामागे माझी बायको ही खंबीरपणे उभी आहे. तर आता मीरा हे सगळं बोलणं ऐकून जरा शॉकच होते, कारण यातलं काहीच आज घडलेलं नाही हे तिला माहीत असतं. कारण ती त्याच कंपनीमध्ये गेलेली असते आणि वेटर जे काही बोललेलं होतं ते सगळं तिने ऐकलेलं असतं. त्यानंतर आता मीरा थोडीशी मागे पाहते. मग देविकाचं लक्ष नेमकं तिच्याकडे जातं आणि देविका आता मोठ्यानेच विचारते, काय गं, काय चाललंय काय तुझं. आणि नवरा बायकोचं असं प्रायव्हेट बोलणं कुठे चोरून ऐकायचं असतं का. अगं, नवरा बायकोचं बोलणं ऐकायचं नसतं, एवढेही कॉमन सेन्स नाही आहेत का तुझ्यामध्ये, युजलेस, असं म्हणून ती आता पंकजला सांगते, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी ना आता कॉफी आणते हा. मग आता तो म्हणतो, ओके ठीक आहे. तेव्हा आता मीरा अजूनही पंकजकडे संशयित नजरेने पाहत असते. ते पाहून देविका म्हणते, ऐक ना बेबी, एक काम कर, आपल्या रूममध्येच बस, तेथे मी कॉफी घेऊन येते हा. आता आपल्या संसाराला हिची नजर नको लागायला, असं जेव्हा ती मीराकडे पाहून म्हणते तेव्हा मीराला आता राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की ह्या देविकाला आता झापावं, परंतु आता या क्षणी ती गप्प राहिलेली असते, कारण आता तिला नवरा बायको या दोघांविरोधातही पुरावे शोधून काढायचे
असतात। मग आता तो आतमध्ये जायला निघतो तर देविका आता त्याच्याकडून बॅग घेते आणि म्हणते अरे मी घेते ना, थांब जरा, असं म्हणून ती त्याच्याकडून बॅग घेऊन दोघेही तिच्याकडे पाहतच रूमकडे जातात। त्यानंतर काही वेळाने मीरा सगळं काही आवरून आपल्या रूममध्ये येते आणि आपलं अंथरूण टाकत असते। पण आता खोटारड्या पंकजचे विचार तिच्या मनातूनच जात नसतात, कारण तो ज्या काही फुशारक्या मारत होता की आज बॉस खूप खुश होते, मला यावर्षीचा सेलिंग टॉप अवॉर्ड मिळणार आहे म्हणून, आणि दुसरीकडे त्याच कंपनीमधील बॉसचं सुद्धा बोलणं आठवतं की माझ्याच अंडर तो काम करत होता, परंतु त्याने खूप पैशांचे घोळ घातले आणि मग पळून गेला। हे सगळं काही तिला आठवत असतं आणि ती त्याचाच विचार करत असते। तेवढ्यातच सत्य आता तेथे येतो आणि तिला विचारतो, काय ग धूमकेतू, काय चाललंय, कसला विचार करतेस एवढा तू, आणि तू कुठे हरवली? तेव्हा ती म्हणते काही नाही हो, कुठे काय? तेव्हा आता सत्या म्हणतो, हे असं असतंय बघ तुझं, मी तुला सगळं काही सांगावं अशी तुझी अपेक्षा असते, पण तू तर मला काहीच सांगत नाही। तेव्हा मीरा म्हणते, अहो खरंच असं काही सुद्धा नाहीये। तेव्हा सत्या म्हणतो, असंच आहे, आता बघ बरं, तुझ्या मनात आता सुद्धा काहीतरी सुरूच आहे, पण तू ना सगळं काही माझ्यापासून लपवतेस, आणि मागच्या वेळी मात्र तूच तोंडवर करून सांगत होती की नवरा बायकोंमध्ये सगळ्या काही गोष्टी शेअर झाल्या पाहिजे, काहीही लपवायचं नाही म्हणून। तेव्हा मीरा म्हणते, अच्छा, म्हणजे नवरा बायकोच्या नात्याचा खूपच गंभीरपणे विचार करायला लागला तो तुम्ही? तेव्हा सत्या म्हणतो, आता नाही, मी पहिल्यापासूनच खूप गंभीर आहे आणि मी काही सुद्धा लपवून ठेवत नाही, आपला तसा स्वभावच नाहीये, आणि तुझ्यापासून तर काहीच म्हणजे काहीच लपवून ठेवत नाही। तेव्हा मीरा म्हणते, मग मी तरी कुठे काय लपवतीये? तेव्हा सत्या विचारतो, खरंच का? मग आता सत्या उठतो आणि म्हणतो, अगं आता या टायमाला तुझ्या मनात काय चाललंय ना हे मी बरोबर ओळखू शकतो। मग मीरा म्हणते, बरं, तुम्ही तर अगदी मनकवडे झाला तो। तेव्हा सत्या म्हणतो, ए धूमकेतू, अगं उगीच नको असा शहाणपणा करू, तुला सांगायचं असेल तर सांग, नाहीतर मला खूप झोप आलीये। मग आता ती म्हणते, बरं सांगते, ऐका ना, अहो मला तुम्हाला हेच विचारायचंय की त्या पंकजबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की? तेव्हा सत्या म्हणतो, तो ना एक नंबरचा खोटारडा आहे, तो मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी सुद्धा खायला मागे पुढे अजिबात पाहणार नाही, आणि तो कुणाचाच होऊ शकत नाही, तो स्वार्थासाठी स्वतःच्या आईबापाला विकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही। एवढ्या मोठ्या ऑफिसात कामाला आहे, एवढ्या मोठ्या डिग्र्या कमवल्यात त्याने, पण असा खऱ्या आयुष्यात काय करतो ना हे त्याचंच त्याला माहीत। आता आजचीच गोष्ट बघ ना, त्या हॉटेलमध्ये ना तिथे वेटर संगे तो भांडत बसला होता, याच्याकडे ना स्वतःवर खर्च करण्यासाठी खूप पैसे आहेत, आणि घरी खर्चायला जर पैसे मागितले किंवा हप्ते भरायला पैसे मागितले तर मम्मा बेबी माझा अजून पगारच झाला नाही असा लाडात येऊन सांगत असतो। मग आता मीरा हे सगळं ऐकून अगदी शॉकच होते, आणि तिच्याही मनात आता विचार येतो की तेव्हा मी तिथे पंकजला कॉल केला होता तेव्हा सुद्धा वेटरचं बोलणं मी पूर्णपणे ऐकलं होतं, कारण पंकजकडे मागचं राहिलेलं बिल आणि आत्ताचं सुद्धा बिल मागत होता, परंतु पंकजने त्याला गप्पच केलं। सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात। तर सत्य आता तिचा असा पडलेला आणि विचारत असलेला चेहरा पाहून विचारतो, तू पंकजबद्दल आत्ता का विचारतेय? तेव्हा मीरा सांगते, अहो ती चिठ्ठी कोणी बदलली याबद्दल मी विचार करत होते ना म्हणून, आणि मला असं वाटतं ना यामध्ये खरंच पंकजचा सुद्धा हात असू शकतो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तेव्हा सत्या सुद्धा आता म्हणतो की हो असू शकतो, तो काय साधा धुतल्या तांदळाचा नाहीये, आणि आता तू सुद्धा झोपून घे, त्याच्या पायी माझी कशाला तू झोप खराब करते उगीच, झोप आता, असं म्हणून तो तिला झोपायला सांगतो। तेव्हा मीरा मात्र विचारच करत राहते, तर सत्या आता आपला गुपचूप झोपी जातो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी निरूपा ही बाहेर तिथे हॉलमध्ये बसलेली असते, तेव्हा आता मीरा ही तेथे येते आणि तिच्या हातात बादली असते। तेव्हा ती बादली निरूपासमोर ठेवत ती विचारते, सासूबाई अहो ही बादली तुमच्या बाथरूममध्ये ठेवू का तिकडे? कुठे ठेवायची नक्की? मग आता निरूपा उलटच बोलते आणि विचारते, बुचकाळून मला मारायचा प्लॅन आहे की काय त्या बादलीत? तेव्हा ती विचारते, मग कुठे ठेवायची आहे सासूबाई? त्याच वेळी आता पंकज बाहेर येतो आणि म्हणतो, ते गरम पाणी ना मी माझ्यासाठी मागवलंय, त्यामुळे जा माझ्या रूममध्ये नेऊन ठेव तिकडे, असं मोठ्या तोऱ्यातच तो म्हणतो। तेव्हा मीराला राग येतो आणि ती आता त्याचं बोलणं न ऐकता निघालेली असते। मग आता निरूपा तिला अडवते आणि विचारते, काय ग डोक्यात प्रकाश पडत नाही का? माझा पंकज काय म्हणाला तुला ऐकू येत नाही का? तो काय म्हणाला, त्याच्या बाथरूममध्ये ना बादली नेऊन ठेव। तेव्हा मीरा आता म्हणते, सासूबाई मी अगोदरच सांगितले मी याचं ना कोणतंही काम करणार नाही। तेव्हा निरूपा म्हणते, हे बघ मला या घरात ना अजिबात वाद नको आहे, आणि आता तूच ठरव वाद घालायचा आहे की तुला सांगितलेली कामं करायची आहे। आता सत्या तेथे येतो तर निरूपा अजूनच आता मोठ्याने म्हणते, मुकाट्याने अगोदर ती बादली उचलायची आणि बबड्याच्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायची। तेव्हा मीराला आता खूपच वाईट वाटतं, त्यामुळे ती आता
वाद नको वाढायला म्हणून ती बादली आता उचलते आणि घेऊन चाललेली असते. तेव्हा पंकज मात्र तिच्याकडे पाहून हसत असतो की बरं झालं मम्माने हिला बादली उचलायला सांगितली आणि डायरेक्ट माझ्या रूममध्ये नेऊन द्यायला सांगितली आहे. म्हणून तो मोठ्या तोऱ्यातच तिच्याकडे पाहतो आणि हे सगळं सत्याने आता पाहिलेलं असतं. मीरा आता आतमध्ये जात असताना सत्या म्हणतो, धूमकेतू थांब, तिथे ठेव अगोदर ती बादली. तेव्हा मीरा थांबते आणि लगेचच ती बादली तेथे ठेवते. मग त्यानंतर सत्या आता पंकज जवळ जातो आणि लगेच त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो, काय रे बाबड्या, काय म्हणत काय होता तू? तेव्हा आता पंकज हसतो आणि विचारतो, काय कुठे काय, मी कुठे काय म्हणालो? तेव्हा आता सत्या म्हणतो, काही नाही का, बरं ठीक आहे. त्यावेळी निरूपा आता उठते आणि म्हणते, हे बघे पनवती. सत्या म्हणतो, ए गप्प बस, तू ना अजिबात मध्ये मध्ये ना काही बोलू नकोस. आता दोन भाऊ बोलतात ना इकडे, मग तू एकदम गप्प बसायचं, अजिबात आमच्यामध्ये काही बोलायचं नाही. असं म्हणून तो निरूपाचं तोंडच आता गप्प करतो आणि म्हणतो, बोल भावा, जे काही बोलावं ना ते माणसाने अगदी स्पष्टपणे बोलावं. तुझ्या मनात जर काही असं असेल ना तर तू माझ्याबरोबर बोलू शकतो. अरे तू काय सांगत काय होता धूमकेतूला, असा आता सत्या त्याला जाब विचारतो. तर आता पंकज हा धक्क्याने सत्याकडे पाहतो, कारण आता सत्याला माहीत असतं की पंकजने तिला बादली नेऊन ठेवायला सांगितली आहे आणि निरूपाने सुद्धा. पण मी आल्यानंतर हे दोघेही गप्प बसले. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मीराने शोध घेण्याचा ठरवलेला असतो की पंकज नक्की कोणत्या कंपनीमध्ये कामाला जातो. तर पंकज येऊन आता दुसरीकडेच हॉटेलमध्ये बसलेला असतो. तेव्हा मीरा तिथे जाते आणि हसते, विचारते, काय रे, हे असं आहे का तुझं ऑफिस? तेव्हा तो आता घाबरतो आणि म्हणतो, इथे माझी ना मीटिंग आहे, समजलं? तेव्हा मीरा आता विचारते, अरे ना तू कोणत्या मीटिंगला जातोस आणि ना कोणत्या कंपनीमध्ये कामाला जातोस? तेव्हा आता मीरा म्हणते की आता सगळे घरीच असतील, मी सगळ्यांना आता घेऊन येते, मग सगळ्यांना तू तुझं ऑफिस दाखव हा. तेव्हा आता मीरा निघालेली असताना तो तिचा हात पकडतो आणि थांब थांब मीरा, प्लीज प्लीज प्लीज, असं नको ना गं करूस, असं तिला म्हणतो, रिक्वेस्ट करतो. मग आता ती म्हणते, चल नाही सांगत, पण घरी जाऊन ना तू सगळ्यांसमोर एक कबूल करायचं की मी लिहिलेली जी चिठ्ठी होती ना ती देविकानेच बदलली होती, चालेल तुला? तू हे काम करशील का, असं त्याला विचारत ती आता कोड्यातच पाडते. तर आता पंकज खूप घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.